4 2 कडं प्रभाग क्रमांक 1 2 3 4 3 कडं 9 10 11 12 म्हणजे आपलं MIDC वगैरे दाजीपेठ पासून पलीकडचा भाग. त्याच्यानंतर 4 कडं प्रभाग क्रमांक 18 19 आणि 21. 4 5 कडं 20 24 25 26 म्हणजे पूर्ण होडगी आणि उजव्या फ्लोरचा भाग आहे. 4 6 कडं 6 22 23 म्हणजे देगाव दमानीनगर रामवाडी संदर वस्ती हा भाग. 4 7 कडं 8 14 15 म्हणजे पूर्ण आपला जो गावठाण मार्केट एरिया जो आहे तो. आणि 4 8 कडं प्रभाग क्रमांक 13 16 आणि 17 म्हणजे सदर बाजार मोदी हा जो आहे मधला टाक तो टाक. असे आपण 8 4 नेमलेले आहेत. यानुसार आपण शहराची आता सुधारित जी झोन रचना आहे ती पण केलेली आहे याच्यामध्ये. आता हे जे 4 ऑफिसर आहेत तर या 4 ऑफिसरकडे असणार आहेत प्रगणक. तर साधारणतः एका 4 ऑफिसरकडं एक 250 ते 300 ह्या रेंजमध्ये आपण प्रगणक नियुक्त केलेले आहेत. जो 4 जो झोन जो आहे त्या झोनमध्ये आपण मग प्रगणक गट करतोय. आणि त्या प्रगणक गटावर प्रत्येक गटासाठी एक प्रगणक असेल. प्रत्येक गटाची लोकसंख्या साधारणतः 700 ते 1000च्या मध्ये असते. म्हणजे काय करतो साधारणतः 150 200 कुटुंबाची रेंज असते अशी. आणि मग तसे जवळपास आपण आपल्याकडं 2200 गट झालेले आहेत 2200. आणि मग या 2200 गट ही शहरभर आहेत 8 झोनमध्ये आहेत. आणि या 2200 प्रगणक गटामध्ये आपली जनगणनेची प्रक्रिया होईल. या प्रक्रियेचे पण 2 भाग आहेत. पहिला भाग आहे की सेल्फ इनॅमरेशन जेव्हा म्हणतो आपण की जे टेक्निकल लोक आहेत किंवा ज्यांना असं वाटतं तुम्ही स्वतःहून डिक्लेरेशन मला द्यायचं आहे तर अशा लोकांना आपण मेच्या पहिल्या 2 वीकमध्ये तो ऑप्शन आहे की त्यांनी स्वतःचं फॉर्म तो ऑनलाईन भरला पाहिजे. तो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याचा एक ID जनरेट होईल आणि मग त्या IDच्या अनुषंगाने त्याचं व्हेरिफिकेशनला तिथं आपण लोक जातील प्रगणक जातील त्याचं व्हेरिफिकेशन होईल आणि मग ती प्रक्रिया पूर्ण होईल. आता ही जनगणना किंवा 2 टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आहे की आहे घरगणना. म्हणजे तुम्ही जर 11च्या वेळेला तुम्ही जर वार्तांकन केलं तर मला वाटतं की 2 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो घरगणनेचा, दुसरा टप्पा असतो ॲक्च्युअल जनगणनेचा. तर या 2 टप्प्यात ती जनगणना होणार आहे. तर पहिला जो टप्पा आहे घरगणनेचा तो आता मेमध्ये होईल आणि दुसरा टप्पा हा फेब्रुवारी 27 मध्ये होईल. झोन क्रमांक म्हणजे आपण जो 4 1 त्याच्याकडं 251 प्रगणक गट आहे. 2 कडं 217 आहेत. 3 कडं 341 आहेत. 4 कडे 215 आहेत. 5 कडे 383 आहेत. 6 कडे 312 आहेत. 7 कडे 248 आहेत आणि 8 कडे 233 आहेत. अशी प्रगणक गटांची संख्या आहे. आता ही झाली ॲक्च्युअली सगळ्या जरी पाहतो तर बॅकएंडला काय असतं की ही जी जनगणना ती कशी होणार. तर ही जनगणना जी आहे पूर्वीसारखी आता हे आडवे मोठे फॉर्म वगैरे भरणं हा टास्क असणार नाही. ही जनगणना ही पूर्ण आपण काय म्हणतो की डिजिटल जनगणना त्या स्वरूपात होणार आहे. याच्यामध्ये जे प्रगणक आहेत प्रगणकांना ट्रेन करण्यासाठी आपण फील्ड ट्रेनर नेमलेले आहेत. आणि फील्ड ट्रेनरसाठी एक मास्टर आपण नियुक्त केलेला आहे. आता जेव्हा याचं ट्रेनिंग झालं मागच्या महिन्यामध्ये मास्टर ट्रेनरचं तर त्यांचं पुण्यामध्ये ट्रेनिंग झालं. आणि त्या ट्रेनिंगमध्ये असं होतं की क्लासरूम ट्रेनिंग झालं 2 दिवस आणि एका दिवशी मात्र त्यांना फील्डवर जावं लागलं की नेमकं ॲक्च्युअल काम काय करायचं ते बघण्यासाठी. तसं आपण जे ट्रेनिंग आता घेऊ लोकांचं तर आता आपल्या शहरामध्ये आपण 31 फील्ड ट्रेनर नेमलेले आहेत. 31. तर या 31 फील्ड ट्रेनरचं ट्रेनिंग जे आहे हे आजपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे आपलं जिल्ह्याचं पूर्ण 2 टप्प्यात आहे. पहिला टप्पा आहे 6 ते 8चा, दुसरा आहे 9 ते 11चा. त्याच्यामध्ये काय की 2 दिवस हे क्लासरूम ट्रेनिंग होईल आणि तिसऱ्या दिवशी मात्र त्यांना बाहेर जाऊन एकच घेणार. तर त्या फील्ड ट्रेनरचं ट्रेनिंग आता होईल आणि शेवट दिवशी आपण काय केलं की शहरातील 2 एरिया आपण त्यांना दिले आहेत त्यांना हे काम करायचं आहे.
मोदी भागामध्ये ती लोक ॲक्च्युअल सर्वेचं काम करतील. तर आपल्या माध्यमातून मला शहरवासियांना आव्हान हेच करायचं की ज्या भागामध्ये हे फील्ड ट्रेन जर डेमोसाठी येतील, हा काय असतं ना डेमो असणार आहे किंवा ते ॲप भरताना काय अडचण येतात का किंवा काय आहे की ज्यांना पुढे जाऊन शिकवायचं आहे त्यांना पण ॲक्च्युअल अनुभव असला पाहिजे किंवा ते कसं करायचं काय करायचं ते खरंच सोपं आहे का, काय अडचणी काय येत आहे. तर त्या अनुषंगानं असं आव्हान केलं शहरवासियांना की ज्या ज्या ठिकाणी हा डेमोचा पार्ट होईल त्या त्या ठिकाणी शहरवासियांनी माहिती देऊन सहकार्य करावं. असं गैरसमज करून घेण्याचं कारण नाही, काही वेळ असं नाही आहे, तरी जनगणनेचा भाग आहे आणि जितकं लोक सहकार्य करतील तेवढाच आपल्याला या प्रक्रियेमध्ये त्याचा फायदा होईल. आणि काय कुठल्या वेळेत जातं हे आता सकाळी 10 ट्रेनिंग सुरू होतं ना, तर हे 9, 10, 11 तारखेला बाहेर पडते आणि 8 तारखेला बाहेर पडते. दोनदा बाहेर पडणार आहेत 8 आणि 11. तर एक मोदी आपल्या ना स्लम होईल. आपण त्या शक्यतो आहे ज्या ठिकाणी 8 फेस करावं लागतं स्लममध्ये होईल, तर आपण अष्टकारीच का अरेंज केलं की जेणेकरून की जर काय अडचणी काय येतात त्यांच्या किंवा लोकांच्या मनात शंका कुशंका असतात त्यांचं पण समाधान झालं पाहिजे किंवा काय आहे ते. फक्त असं होऊ नये की लोक गेली आणि त्यांना सहकार्य केलं नाही असं होता कामा नये. जनगणना आहे तर जनगणना ही पूर्णतः शहरवासियांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. शहरवासियांचं जेवढं सहकार्य राहील की जनगणना ही अधिकाधिक पारदर्शक होईल. या आणि कसं की एकाच वेळेला जनगणनेचं पण काम चालू होणार आहे, दुसऱ्या बाजूला आता हे जे मतदाराचे जे कार्यक्रम आहे त्याचं पण काम चालू आहे. तर जितकं शहरवासी या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होतील सहकार्य करतील तेवढं या दोन्ही प्रक्रिया या अतिशय चांगल्या रीतीने पार पडणार आहे. त्याला 100% यश प्राप्त सुद्धा होणार आहे. तरी जस्ट ही एक जनगणनेच्या अनुषंगाने तुम्हाला साधक बाधक माहिती द्यायची होती. ह्याच्यामध्ये शिक्षक पण आहेत का सर काय? हो, या प्रक्रियेमध्ये कारण जवळपास बघा की 2200 ॲक्च्युअल गट आहेत. त्यासोबत आपण 10% एक्स्ट्रा मनुष्यबळ आपण कायम करत असतो पदनासाठी. तर तो आकडा जवळपास तो जाईल 2450 घरात जाईल. आणि ह्या सगळ्यांमध्ये त्यांचं पर्यवेक्षणासाठी आपल्याला परत सुपरवायझर लागतं. तर ती सुद्धा जवळपास एक 5-6 माणसामागे एक सुपरवायझर आपल्याला लागतो म्हणजे प्रगणकामागं. तसे एक 400 सुपरवायझर. तर दोन्ही मिळून जो आकडा आहे हा 3000ला जातो. त्याच्यामध्ये तुमच्याकडे बरेच हस्ते परस्ते तुमच्यामध्ये कृषी कार्य किंवा आणि काय असतं ना की जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. तिथं माझं काय, माझं कुठं सुट्टीचं नियोजन होतं, मी कुठं पोरांना प्रॉमिस केलं होतं, थोडेसे व्यक्तिगत अडचणी असतात. सर्वांना हीच विनंती आहे की जनगणना ही तब्बल 15 वर्षात होत आहे तर सर्वांनी ॲक्टिव्ह इन्व्हॉल्व झालं पाहिजे. कारण निवडणुकीच्या कामात आपण बघितलं ना की आपण खूप लोकांना आपण सहकार्य केलं होतं. तर यावेळेस अपेक्षा आहे की आता लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जनगणनेची टास्क आहे तो पूर्ण करून घ्यावा.